नाथब्रह्म संघाचा अतिरिक्त खेळाडू विनंती या ठिकाणी संपर्क करा. नाथब्रह्म टीम आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्या. अतुल सर, अतुल सर, पंच पहिलाच बॉल भन्नाट वेग, एस्ट्यांचा वेध घेतोय चेंडू. पहिल्याच बॉल वरती क्लीन बॉल, त्रिफळाबाद फलंदाज पहिल्याच बॉल वरती झालाय. माघारी येईल पहिली विकेट. पहिली विकेट आली समीरच्या रूपाने. पहिला धक्का बसलाय. पुनीत बालन ग्रुप टीम संपूर्ण विनंती आपण मुख्य व्यासपीठाविषयी संपर्क साधा. पुनीत बालन ग्रुप पहिल्याच बॉलवर तेव्हा पाहतो तिथे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्लीन बोल्ड होऊन समीर माघारी जातोय. समीरच्या रूपाने पहिला धक्का बसलाय. त्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो रोहन. रोहनला पण पाहतो नवीन बॅटरीच्या स्वरूपामध्ये आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांची मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 1 मध्ये चैतन्य हा गोलंदाज आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक जे मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. राईट मोर द विकेट. पुढील चेंडू ओ शपलोत फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू पडला. क्षेत्ररक्षकाला समजला नाही आणि चेंडू क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत सीमारक्षेच्या पलीकडे पहिल्या धावा इथल्या सामन्यातील पहिला चौकार आलाय. 4 धावा. चार धावा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ज्या येताना पाहायला मिळाल्यात. खोलवर टप्प्याचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे शॉर्ट कव्हरला पण पाहतो क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जाईल. तिथे मैदानाच्या आतमध्ये कोणत्या प्रकारची धावची मैदानाच्या आतमध्ये पळवून पूर्ण केली जात नाही. धावेसाठी नकार कळवले. फलंदाज थांबलेत. रिक्स घेतली नाही आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट पाहायला मिळेल. 4 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबाईलमध्ये गोलंदाज चैतन्य पुन्हा तयार. उजव्या हाताने मारा करेल. पायावरती आलेला हा चेंडू सरळ पाठवला डीप मिड विकेट मध्ये. आउट ऑफ द पार्क. बिग हिट, बिग ब्लास्ट. 6 रन, षटकार. 6 धावा. षटकार जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आला. धावेसाठी यापूर्वीच्या चेंडूवरती नकार कळवला होता. स्वतःवरती विश्वास दाखवला होता बॅटरने. तो विश्वास का दाखवला त्याचे का मैदानाच्या आतमध्ये प्रचलित करून दिली. हा चेंडू बॅटफुटला जात मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथे होता. सर्कलच्या आतमध्ये पण पाहतो क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला पाठमारा होईल आणि तोपर्यंत आपण पाहतोय धावेसाठी पुन्हा आता कोणत्याही प्रकारचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. स्कोरकार्डवरती धावा आहेत त्या 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल आता मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 चा घेऊन चैतन्य. शेवटचा बॉल अफड बार होता. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय झेल टिपण्याचा प्रयत्न करत नाहीये. फक्त चेंडू अडवण्याचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने तर तिथे चेंडू अडवला जाईल. आणि याच सिंगलच्या बरोबर आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 हा अंक धावफलकावरती पाहायला मिळेल. 11 धावा स्कोरकार्डवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल आता कारण आपण 4 षटकांचा सामना जो खेळवतोय 4 षटकामध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळेल आणि तिसरं षटक हे मॅजिक ओव्हर पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज आशिष. मित्रांनो एक विनंती असणार आहे मुख्य व्यासपीठ मुख्य गेट वरती ज्या कोणत्या 2 व्हीलर लावलेल्या आहेत
विनंती कृपया ते आपल्या गाड्या थोडं साईडला पार्क करा, कारण तिथे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांसाठी अडथळा निर्माण होतोय. स्पर्धेच्या मित्र आपण पाहिलं तर अतिथी मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. द नेचर स्टुडिओचे असणारे सीओ सन्माननीय सुनील कुमार सर व त्यांचे सुपुत्र विशाल कुमार सरांचे या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन होत आहे. त्यांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दादांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. अतिथी मान्यवरांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. दरम्यान आपण पाहतो तिथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगलची पळून पूर्ण झाली. स्कोरकार्डवरती धावा त्या 12 धावा. आशिष पुन्हा पुढचा चेंडू घेऊन तयार. डावकऱ्याने मारा करेल. खोलवर टप्प्याचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडूने उंची प्राप्त केली, लांबी कमी, क्षेत्ररक्षक आला चेंडूच्या खाली आणि तिथे झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो नियंत्रण बनवत चेंडूच्या खाली पोहोचला होता आणि परंतु तिथे शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटला आणि आदित्यकडून मात्र आपण पाहतोय तिथे झेल निसटलाय आणि मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत घेतल्या जातील त्या 2 धावा. आशिषने आपण जर पाहिलं पूर्वीच्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी आशिषने केली होती. धावा रोखत मात्र विकेट मिळवले होते. फलंदाजाला मागे पाठवलं होतं. या षटकामध्ये आपण पाहतो विकेटची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली होती, परंतु क्षेत्ररक्षक तितकीची साथ देताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला पाहायला मिळालं नाही. परंतु त्यानंतर देखील आपण पाहतोय गोलंदाज इथे मात्र हार मानायला तयार नाही. भन्नाट वेग पुन्हा दाखवला. वाईड यॉर्कर अचूक टप्प्यावरती आपण पाहतो तिथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू टाकलाय आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा डॉट येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू जो आपण पाहिला 14 धावा स्कोर कार्डवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दुसऱ्या क्रमांकाचं षटक जे मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेला आशिष हा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतो. जर्सी क्रमांक 8 परिधान करून आशिषला गोलंदाजीच्या मार्कवरती डावखुऱ्या हाताने मारा करताना पुन्हा वाईड यॉर्करचा प्रयत्न यावेळेस 6 चेंडू सोडून दिलाय. तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच बराचसा वेळ या चेंडूच्या निर्णयासाठी पंच घेतील आणि तिथे तिसऱ्या पंचांना विचारणार. तिसऱ्या पंचांचा वापर आता केला जाईल टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून. तिसरे पंच नक्कीच या चेंडूचा निर्णय आपल्यापर्यंत कळवतील. टेक्नॉलॉजीचा आधार घेत मात्र तिसरे पंच जे आपल्या समवेत जोडले जातात. नो बॉल. नो बॉलचा इशारा तिसऱ्या पंचाकडून आलाय. खेळपट्टीच्या बाहेर पडलेला हा चेंडू जो तिसऱ्या पंचांनी टेक्नॉलॉजीचा आधार घेत कळवला नो बॉल. मुख्य स्क्रीनवरती देखील आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकतो या चेंडूचा. गोलंदाजाने वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे अतिरिक्त आपण पाहतो दिशा मैदानाच्या आतमध्ये अगदी खेळपट्टीच्या बाहेर आपण पाहतो चेंडू पडलाय आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जो नो बॉल खेळवला जाईल आणि येणारा पुढील चेंडू जो असेल फ्री हिट. आशिष तयार. फ्री हिटचा बॉल. फ्री हिट वरती अक्रॉस द बॅट फटका. क्षेत्ररक्षक तिथे लॉंग वरतून चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जी कंप्लीट केली जाणार आहे. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल आणि स्कोर कार्ड एका धावेने वाढेल. संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत त्या 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय बराचसा नक्कीच कमी धावा खर्च करणारे षटक आतापर्यंत पाहायला मिळाले. 4 चेंडू टाकले 5 धावा गोलंदाजाने खर्च केले त्यामध्ये एक नो बॉल देखील पाहायला मिळाला. पुन्हा सरळ बाटमे स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने दूरवरतून येईल परंतु चेंडू स्टॉप करू शकत नाही आणि चेंडू सरळ गेलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे चौकार. सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय महेंद्रदादा पडदे त्याचप्रमाणे सचिनदादा गोरे या मान्यवरांच्या शुभ असते. यानंतरच्या यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. मान्यवरांचा व्यवहारापासून हार्दिक स्वागत करतो. अतिथी मान्यवरांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. गोलंदाजाच्या मार्कवरती पुन्हा आशिष. रिव्हर्स अटेम्प्ट होता यावेळी परंतु पॅटर्न बॉलचा तिथे संपर्क झाला. चेंडू पडला आणि अगदी आपण पाहतो उजव्या एस्टेच्या वरतून एसटी रक्षकाच्या दिशेने मात्र चेंडू आपण पाहतोय जाऊन पोहोचेल आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू त्याचे डॉट येताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 20 धावा. परंतु आता पाहायचं या डावातील मॅजिक ओव्हर अर्थात षटक क्रमांक 3 आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मॅजिक ओव्हरचा खेळ आता जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोणता गोलंदाज मात्र ही
महत्वाचं षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती गेली, पाहणं महत्वाचं असेल. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3, अर्थात मॅजिक ओव्हर मध्ये आपण पाहतो गोलंदाजी करण्यासाठी आदित्य हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. मॅजिक ओव्हर घेऊन आपण पाहतो तिथे षटक क्रमांक मॅजिक ओव्हर मध्ये आपण पाहतो नवीन गोलंदाज आदित्य गोलंदाजीच्या मार्कवरती येईल. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ झाला, जवळपास 10 धावांची सरासरी राखली आहे. एक विकेट आली, 20 धावा स्कोर कार्डवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 षटकांचा सामना आपण खेळवतो. आतापर्यंत पहिल्या डावातील निम्मा डाव या ठिकाणी संपलेला आहे. आता मॅजिक ओव्हर आणि त्यामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आदित्य हा गोलंदाज 90 क्रमांकाची जर्सी प्रदान करून गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू, पहिलाच बॉल, भन्नाट वेग, जमेला समांतर फटका, लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित, चेंडूला चांगल्या पद्धतीने स्टॉप करेल. तो परत मैदानाच्या आतमध्ये पाहतो पहिल्या चेंडूवरती एक सिंगलच्या मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. मॅजिक ओव्हर म्हटलं की एका बाजूने 10 धावा रोखायच्या असतात, तर एका बाजूने 10 धावाच्या पेक्षा जास्त धावा बनवायच्यात. 10 धावा जर गोलंदाजाने रोखल्या तर 5 धावा नक्कीच विरोधी संघाच्या मायनस केल्या जातील, परंतु 10 धाव्यांपेक्षा जास्त धावा जर फलंदाजाने बनवल्या तर जितक्या धावा येणार आहेत त्यापेक्षा निम्म्या धावा बोनस स्वरूपामध्ये. हा चेंडू सुंदररित्या खेळलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांचं प्रामुख्याने या ठिकाणी शुभागमन होतंय. हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष सन्माननीय कृष्णजी बिलारे यांचं या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन होते. त्याचप्रमाणे सचिव सौभाग्यवती संगीताताई बिलारे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. आलेल्या अतिथी मान्यवरांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग 2025च्या निमित्ताने आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अंतिम चरणाकडे झुकत असणारी क्रिकेटची मानाची सन्मानाची स्पर्धा जी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अंतिम दिवस. ओहो, पुन्हा एकदा भन्नाट वेग, चेंडू आपण पाहतोय गुडलेन स्पॉट वरती होता, परंतु जास्त काही चेंडूने उंची प्राप्त केली नाही. समरीम प्रकारची डिलिव्हरी आपण पाहतोय. वेगाने चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये यष्टिरक्षकाच्या दिशेने आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे टॉट येईल. स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा त्यावेळेचा चेंडू सुंदररित्या खेळला आहे, परंतु शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं, जास्त काही क्षेत्ररक्षकाला देखील हालचाल करावी लागली नाही. अगदी जागेवरती आपण पाहतो जिथे क्षेत्ररक्षक उभा होता त्याच दिशेने चेंडू आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती आलेली एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल धावफलकावरती 26 धावा. मॅजिक ओव्हरचा खेळ आपण पाहतोय आणि या मॅजिक ओव्हरमध्ये 4 चेंडू आतामध्ये टाकून झालेत आणि 6 धावा खर्च झालेले आहेत. यानंतर एक्झिबिशन मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार. एका बाजूने पुनीत बालन ग्रुप, त्यांच्या विरोधामध्ये शिवमुद्रा ग्रुप, या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. द नेचर स्टुडिओचे सीओ सन्मान्य सुशीलजी कुमार साहेबांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या मॅचचा टॉस संपन्न करणार आहे. त्यांना विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण या त्यांच्या शुभ हस्ते, साहेबांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस जो संपन्न केला जाईल. हा चेंडू सुंदररित्या फटका खेळला, शेवटचा बॉल होता आणि शेवटचा बॉल तिथे जाऊन सीमारेषेच्या अगदी जवळ. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायचे 2 धावा तर घेतल्या, 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि फलंदाज 3ऱ्या धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये धावबाद आहे. मॅजिक ओव्हर मध्ये आपण पाहतोय 9 धावा आलेल्या आहेत. अर्थातच आपण पाहतो बॅटिंग करणाऱ्या टीमच्या 5 धावा मायनस केल्या जाणार आहेत, कारण मॅजिक ओव्हरचा एक नियम आहे, ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करत असता त्यावेळेस तुम्ही जर 10 पेक्षा जास्त धावा बनवल्या गेल्या तर जेवढ्या जास्त धावा येणार आहेत त्याच्या निम्म्या धावा तुम्हाला बोनस स्वरूपामध्ये मिळणार आहेत.
परंतु 10 पेक्षा जर कमी धावा तुम्ही बनवल्या तर मात्र संघाच्या धावफलकावरतून 5 धावा मायनस केल्या जाणार आहेत. 5 धावा मायनस केल्या जातील आणि त्यानंतर संघाच्या धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा. 24 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचं षटक पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचं. चोवीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5 धावा पाहिलं मायनस झाल्यात. त्यानंतर गोलंदाज आपण पाहतोय, नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती आता येईल. कुणालला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती जो दाखल झाला. शेवटचं षटक पहिला बॉल, पहिलाच बॉल जागा बनवत मात्र स्ट्रोक लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक शुभम. पोचला वेगाने, झटपट वाऱ्याचा वेग, परंतु तिथे वेगाने फेकी करू शकला नाही कारण बराचसा वेळ आपण पाहिला तिथे चेंडू कलेक्ट करण्यामध्ये. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये सुखरूपरित्या पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये सुखरूपरित्या आल्यानंतर स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 26 धावा. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो 3ऱ्या क्रमांकावरती विराजमान होईल, परंतु पराभूत होणारा संघ हा 4थ्या क्रमांकावरती या स्पर्धेमध्ये पहिल्या पर्वामध्ये विराजमान होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाला लढावं लागेल, दोन्ही संघाला ताकद दाखवावी लागेल. तर मात्र चेंडू आपण पाहतोय तिथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा ऑन साईडला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. स्कोर कार्ड वरती 1 धावेने वाढ होईल. धावफलकावरती 27 धावा आहेत. शफल झाले, क्रीजचा वापर, फुल टॉस चेंडूवरती, फुल टॉल वसूल, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. गोलंदाज आपण पाहतो तिथे गोलंदाजीच्या मार्कवरती कुणाल असताना अतिशय आपण पाहतोय सुंदर फटका संकेतने खेळला. चांगला वापर तिथे शरीरयष्टीचा केला, क्रीजचा चांगला वापर केला. फुलटॉस चेंडू होता आणि त्या फुलटॉस चेंडूवरती आपण पाहतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक सुंदर स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये त्याने खेळला. चौकार जो मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 31 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 विकेट आतापर्यंत आल्यात. 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हो, यावेळी वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. फलंदाज तिथे जागा बनवून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बरीचशी दिशा जास्तीची भरकटली आणि त्यानंतर नक्कीच मुख्य पंच अतुल सर कळवतात हा चेंडू खराब आहे. वाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येईल, परंतु 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यूचा वापर केला, चॅलेंज केला ऑनफिल्ड पंचांच्या डिसिजनला. आता टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून 3रे पंच पुन्हा एकदा आपल्या समोर जोडले जातील आणि या चेंडूचा काय निर्णय असेल नक्कीच जो कळवला जाईल. वाईट बॉल, सेकंड लाईनच्या देखील बराचसा बाहेर होता चेंडू आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतो तिथे जो व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा रिव्ह्यूचा मात्र गमावला जातोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जागा बनवत सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, ताकद नजाकत संकेतची आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावा, 4 रन्स. चार धावा आपण पाहतोय तिथे मैदानाच्या आतमध्ये येतील. चौकार आलेला आहे आणि त्या चौकाराच्या नंतर संघाचा धावला पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या गोलंदाज आपण पाहतो तिथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकताना पाहायला मिळेल तिथे मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत एक सिंगल आली. सुंदररित्या पुन्हा एकदा स्ट्रोक खेळून काढला. क्षेत्ररक्षक पोहोचेल. थोडासा फंबल तिथे झाला, त्याचा धावेसाठी जागा सोडली आणि शेवटच्या चेंडूवरती पाहायचं आता किती धावा असणार आहेत. 2 धावा मग आता शेवटच्या चेंडूवरती येणार आहेत.
2 धावा पण वादो तिथे शेवटच्या बॉलवरती असतील. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. एकोणचाळीस धावा बनवल्या गेल्या. 40 धाव्यांचं टार्गेट असेल. 24 चेंडू आणि 40 धावा हे समीकरण. चला क्षेत्ररक्षक सजून घ्या टीम. 2 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे असेल मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे. त्वरित आपल्या क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये सजवा. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. आघाडीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूने ओमकार, दुसऱ्या बाजूने शुभम. आघाडीचे 2 बॅटर दाखल झाले. 5 धावा. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजाच्या मार्कवरती संकेत दाखल झालाय आणि पहिला चेंडू टाकत असता तिथे मैदानाच्या आतमध्ये दिशा भरकटली. वाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त अवांतर धाव जी मैदानाच्या आतमध्ये खर्च होईल आणि या अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड वाढलं जाईल. धावफलक पुढे जाईल. धावफलक थोडीशी अस्तव्यस्त कलेक्शन होण्यासाठी बराचसा वेळ. बॅकअप साठी 2 क्षेत्ररक्षक आहे. सेकंड वाला क्षेत्ररक्षक चेंडू तिथे पाठमोरा झालाय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये घेतली जाणार आहे 1 धाव. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता तिथे. रिव्हर्स फुल करायचं होता परंतु जसा फलंदाजाने टान्स बदलण्याचा प्रयत्न केला तसा गोलंदाजाने ते टान्स ओळखत मात्र दूरवरती चेंडू मैदानाच्या आतमध्ये ठेवला. बुद्धीचा चांगला वापर करतोय गोलंदाज आणि संख्येचा आपण पाहतो. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर बॅक टू द बॉलर. हा चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा डॉट बॉल. हा चेंडू सोडून दिलाय. कोणत्या प्रकारे छेडछाड या चेंडूवरती केली नाही. तिसऱ्या पंचांसाठी मागणी तिथे. चेंडू खेळपट्टीच्या आतमध्ये पडलाय की बाहेर पडला आहे त्यासाठी आता तिसऱ्या पंचांचा वापर या ठिकाणी केला जाईल.
नो बॉल. नो बॉलचा निर्णय तिसऱ्या पंचांनी कळवला. खेळपट्टीच्या बाहेर पडलेला हा चेंडू आहे. नो बॉलची एक धाव तिथे मात्र नक्कीच मिळेल आणि येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. गोलंदाज तयार. फ्री हिटच्या बॉलवरती वेगाने बॅट मैदानाच्या आतमध्ये फिरवली तिथे, परंतु खेळाडूंचं माझ्या मते लक्ष नसावं तिथे मॅच मध्ये, कारण या पूर्वीचा चेंडू नो बॉल होता. फ्री हिटच्या चेंडूवरती फलंदाज झेलबाद होऊ शकत नाही आणि तिथे मात्र मोठी अपील पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये बाद चेंडू डॉट. गोलंदाज तयार पुन्हा. यावेळी शरीरावरती आलेला चेंडू जागा बलवर स्ट्रोक खेळलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषे पार, षटकार. षटकार आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये येईल. स्कोर कार्ड 6 धावांच्या मदतीने वाढलं जाते. धपलकावरती धावा आहेत, 14 धावा धपलकावरती. शेवटचे 20 चेंडू बाकी आहेत आणि 20 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. पुन्हा आता शपल स्ट्रोक खेळलाय, परंतु यावेळी चेंडूने उंची प्राप्त केली. क्षेत्ररक्षक आला चेंडूच्या खाली, टिपला तिथे जाईल. विकेटचं पतन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होईल बाद. पहिल्या क्रमांकाचा षटक संपलेला आहे. एकाच षटकाचा खेळ झालाय. स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या, त्या 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी संपलाय. तर शेवटच्या मैदानाच्या मध्ये बाकी असणार ते 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे असतील ते अजूनही 31 धावा. जवळपास 10 धाव्यांच्या सरासरीने आता इथून पुढच्या 3 षटकामध्ये धावा बनवायच्या. त्यामध्ये मॅजिक ओव्हरचं एक षटक पाहायला मिळेल. चला, क्षेत्ररक्षण करणारी टीम जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारी टीम, विनंती असणार मित्रांनो, जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका. चला, विनंती असणार मित्रांनो, जास्त वेळ तुम्ही नक्कीच घेता. क्षेत्ररक्षण करणारी टीम, यानंतर अजूनही आपल्याला बरेच सामने खेळवायचे, त्यामुळे वेळ वाचवून आपल्याला गरजेचं आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय तो नील. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये 2 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. शेवटच्या 18 चेंडू 31. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम, माफ करा, आशिष गायकवाड हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर ऑन स्ट्राईकला मग आता शुभम जो मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक असेल. चला, क्षेत्ररक्षण करणारी टीम, गोलंदाज जास्त वेळ तुम्ही नक्कीच घेताय. नील तयार. पहिला बॉल शुभम साठी. पहिलाच बॉल तिथे ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरतून. एका टप्प्यावरती चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि पाहता पाहता सुखरूपरित्या 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जातात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जातील. स्कोर कार्ड वाढेल. 2 धाव्यांच्या मदतीने धपलकावरती धावा 16 धावा आहेत. पुन्हा गोलंदाज तयार. पुढील चेंडू आपण बार होता. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला तिथे जाईल. शुभमचा संपतोय खेळ. विकेट. धक्का क्रमांक 2.
नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो आता शुभम बाद झाला तर देवेन हा नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. शेवटचे 16 चेंडू बाकी आहेत आणि 16 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 29 धाव्यांची गरज आहे. आशिष आणि देवेन हे दोन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा आता तयार. हा चेंडू कट केलाय तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे चेंडूला पाठपुरावा इष्टांच्या मागे प्रयत्न होता इष्टरक्षकाचा परंतु वेगाने आलेला हा चेंडू तिथे त्याला देखील आपण पाहतोय अडवता आलेला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. अतिशय वेगवान चेंडू होता. लेटकटचा फटका इष्टांच्या मागे इष्टरक्षक मात्र तिथे चेंडूला अडवू शकला नाही. झेल टिपू शकलेला नाही. झेल निसटला तिथे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सिंगल संधी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला बाद करण्याची होती परंतु तिथे प्रयत्न थोडेसे अपुरे आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये झेल निसटलाय. चला विनंती आहे सामन्याला गती द्या. क्षेत्ररक्षण करणारी टीम जास्तीचा वेळ तुम्ही नक्कीच घेताय. सामन्याला गती द्यायची आहे मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे. वेळेमध्ये सर्व सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम वारंवार तुम्हाला सूचना दिल्या जातात अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. गोलंदाजच्या मार्कवरती तयार. पुन्हा एकदा इथे वेगाने बॅट तर फिरवली तिथे मैदानाच्या आतमध्ये आशिषने परंतु पाटाने बॉलचा तिथे संपर्क मैदानाच्या आतमध्ये होऊ शकलेला नाहीये आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट पाहायला मिळेल. येणारा हा डॉट चेंडू 17 धावेवरती संघाच धापल स्थिर आहे. 17 म्हटलं की खतरा तिथे खतरा कोणाला गोलंदाजीच्या मार्कमध्ये मग पाहतो गोलंदाज नीलला पण पाहतोय तर ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये आशिष लागोपाठचे 2 चेंडू पण पाहतो मैदानाच्या डॉट आलेत. आशिषला रोखलंय. पुन्हा एकदा आशिषने वेगाने बॅट फिरवली परंतु फक्त चेंडूला वारं घालण्याचं काम इथं झालंय. लागोपाठचे 3 चेंडू मैदानाच्या डॉट आले. षटकाची सांगता झाली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 17 धावा 2 गड्यांच्या मोबाईलवर शेवटचे 12 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 28 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल. पहिला डाव जर पाहिला तर पहिल्या डावामध्ये 2 षटकामध्ये 20 धावा धावफलकावरती होत्या परंतु त्या तुलनेत मात्र आपण पाहतोय इथे दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या 2 षटकामध्ये धावा कमी प्रमाणामध्ये आलेल्या आहेत. शेवटच्या 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. 12 चेंडू मध्ये 28 धाव्यांची गरज आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मॅजिक ओव्हर मध्ये आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे तो गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 3 घेऊन विनीत हा गोलंदाज मॅजिक ओव्हर मध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. जर्सी क्रमांक 7 परिधान करून विनीतला पण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहणार आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू पहिलाच बॉल सरळ बॅटने स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंगऑफ मध्ये येईल. चेंडू पर्यंत एक सिंगल तर घेतले. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि दुसरे धाव तिथे घेण्याचा प्रयत्न धावबादचा देखील प्रयत्न तिथे गोलंदाजाने केला आणि तिसऱ्या पंचांना विचारणार फलंदाज धावबाद आहे की नाही तर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून नक्कीच तिथे पाहिलं जाईल.
अतिशय क्लोज आपण पाहतो हा डिसिजन, त्यामुळे बराचसा वेळ नक्कीच इथं जो घेतला जातोय. फलंदाज धाव पाहत आहे की नाही पण त्यासाठी पाहतो जे क्लोज होता डिसिजन ते नक्कीच आपण पाहतोय. पंच बराचसा वेळ घेत आहेत. फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचांनी कळवले फलंदाज तिथे आशिष बाद आहे. धावाच्या स्वरूपामध्ये तिसरा बॅटर माघारी जाईल. एक सिंगल धाव आता मैदानाच्या आतमध्ये असेल, एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. स्कोर कार्ड एका धावेच्या मदतीने वाढेल. धावफलकावरती धावा 18 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आता शेवटचे पाहायचे 11 चेंडू बाकी आहेत आणि 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 27 धाव्यांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो प्रथमेश. प्रथमेश आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. शेवटचे मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू बाकी आहेत आणि 11 चेंडूमध्ये 27 धाव्यांची गरज आहे. हा चेंडू सुंदररित्या पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक. वाह काय प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. शरीराचा चांगला वापर केला. चेंडू स्टॉप केला. त्यानंतर चेंडू कलेक्ट केला. फेकी केली जाते. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जाणार त्या 2 धावा. क्षेत्ररक्षकाला जास्त दुखापत असेल तर रिप्लेस मध्ये आपण दुसरा क्षेत्ररक्षक घेऊ शकता. खेळाडूंना मात्र विनंती असेल क्रिकेट खेळत असताना कृपया शरीराची देखील काळजी घ्या. अजून खूप स्पर्धा आपल्याला खेळायच्यात त्यामुळे शरीराची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. जर जास्त काही दुखापत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला असेल तर रिप्लेस मध्ये दुसरा क्षेत्ररक्षक आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी घेऊ शकता. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 20 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. 2.2 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या मध्ये झाला. 14 चेंडूंचा खेळ झाला. 14 चेंडूमध्ये 20 बनवल्यात. शेवटच्या 10 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 25 धावा ज्या बनवायच्यात. शेवटच्या 10 चेंडू 25 पर असा संघर्ष इथे करायचा आहे. विजयाचे बालक जर इथे व्हायचं असेल तर संघर्ष तुम्हाला करावा लागेल. पहिलाच बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेला हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक येतं चेंडूच्या खाली. तिथे प्रयत्न चांगला परंतु झेल निसटला आणि त्यानंतर दुसरा धावेचा प्रयत्न केला. वारंवार आपण पाहतो क्षेत्ररक्षकामध्ये तिथे झेल नक्की सुटले जातात. क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरचा अंतर कापत अगदी चांगल्या पद्धतीने चेंडूच्या खाली पोहोचला होता पण अंतिम क्षणी मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये झेल निसटला. मॅजिक ओव्हर आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष सन्मान्य कृष्णकुमार गोयल साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. दादांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दादांना विनंती आहे आपण अति कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. हा चेंडू गॅप मध्ये खेळला आहे 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तिथे एक सिंगल बाबा मैदानाच्या मध्ये घेतली जाणार आहे. मॅजिक ओव्हरचा खेळ चालू आहे. 4 चेंडू आतापर्यंत झाले आणि 4 चेंडूमध्ये 6 धावा आलेल्या आहेत. अजूनही आपण पाहतोय तिथे 2 चेंडू मैदानाच्या मध्ये बाकी असणार आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन होतंय.
कोहिनूर ग्रुपचे असणारे अध्यक्ष सन्माननीय कृष्णकुमार गोयल साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. साहेबांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पुन्हा आता तिथे कट करायचा चेंडू, परंतु पाटाने बॉलचा संपर्क नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे चेंडू डॉट येताना पाहायला निर्धाव चेंडू आलाय. शेवटचा एक चेंडू बाकी मॅजिक ओव्हरचा. आतापर्यंत खर्च झाला ते केवळ 6 धावा. आता या शेवटच्या बॉलवरती काय मैदानाच्या आतमध्ये होणार आहे, किती धावा मैदानाच्या आतमध्ये येतील. अक्रॉस द पाठफटका खेळला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित सुशांत चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल घेतली, दुसरा धावेसाठी प्रयत्न नाही, केवळ तिथे मॅजिक ओव्हर मध्ये आपण पाहतोय 7 धावा खर्च झाल्यात. गोलंदाजी आवडली असताना टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. मॅजिक ओव्हर मध्ये 10 धावा रोखायच्या होत्या, त्या रोखल्यात, केवळ खर्च केल्यात त्या 7 धावा. अर्थातच आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावफलकावरतून 5 धावा ज्या मायनस केल्या जाणार आहेत. त्यानंतर संघाच्या धावफलकावरती धावा आपण पाहतो, धावा नोंदवल्या जातील त्या 19 धावा. स्कोर कार्ड वरती 5 धावा मायनस झालेल्या आहेत. 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये समीकरण बदलतं. शेवटच्या मैदानाच्या मध्ये 6 चेंडू बाकी असतील आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 26 धाव्यांची गरज. प्रत्येक चेंडूवरती आता इथे शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती बिग हिट आता मैदानाच्या मध्ये विजयासाठी फार गरजेचं आहे. एका बाजूने आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती तयार समीर. पहिलाच बॉल समीरचा, मात्र तिथे अक्रॉस द आडव्या पॅटने फटका स्ट्रोक खेळायचा होता, पण तो पॅटाने बॉलचा संपर्क झाला नाही. पहिला चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट. आता इथून पुढे जर जिंकायचं असेल तर प्रत्येक चेंडूवरती षटकार खेळावा लागेल. कमीत कमी 4 षटकार तरी इथे मैदानाच्या मध्ये जिंकण्यासाठी येणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. विश टाइम स्ट्रोक बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक तिथे गोलंदाज झालाय, स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू लाडवेल आणि आलेली एक सिंगल आहे. आता या एका सिंगलने समीकरण मैदानाच्या मध्ये बरंच लांबेल. शेवटचे 4 चेंडू 25. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 20 धावा. प्रत्येक चेंडूवरती षटकार खेळावं लागेल आणि 4 षटकार जरी खेळले गेले तरी एखाद्या अतिरिक्त चेंडूची वाट पाहावी लागेल. पुढे सरसवत चेंडू खेळायचं होता आणि तिथे मैदानाच्या मध्ये अतिरिक्त चेंडू आलाय. व्हाईट बॉल जो मैदानाच्या मध्ये कळवला जाईल. रिव्ह्यूचा वापर केलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने, मात्र रिव्ह्यूची मागणी त्या ठिकाणी व्हाईट साठी केली आहे. फेअर डिलिव्हरी, चेंडू डॉट असेल. फेअर डिलिव्हरी, चेंडू डॉट. शेवटच्या आता मैदानाच्या मध्ये 3 चेंडू बाकी, 24 धावे. 3 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज आहे. तर मात्र चेंडू पण पाहतोय पुन्हा मैदानाच्या मध्ये ते जो शरीराच्या दिशेने मैदानाच्या मध्ये चेंडू असेल आणि पुन्हा चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट आलेला आहे. तर विजयाचं पारडं मात्र आपण पाहतोय नक्कीच इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडे बरंचसं झुकलंय, कारण शेवटचे 2 चेंडू 25. जर तरच्या गोष्टी आता सामन्यामध्ये नक्कीच ज्या शिल्लक राहतील. चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. मॅजिक ओव्हर मध्ये नक्कीच इथे आपण पाहिलं गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, केवळ 7 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं 5 धावाच्या संघाच्या मायनस झालेल्या आहेत. बराचसा फरक नक्कीच त्यानंतर पडला. दरम्यान पुन्हा आता चेंडू हवेत. यष्टीरक्षक आला चेंडूच्या खाली, टिपतोय झेल. विकेटचं पतन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचा होईल बाद. यानंतरच्या मॅच साठी दोन्ही टीम तयार राहायचे. पुनीत बालन ग्रुप
आपणास विनंती असणे आपण तयार राहा. हा सामना संपल्यानंतर त्वरित आपलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. चला पुनीत बालन ग्रुप विनंती आहे त्वरित आपल्या क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये सजून घ्या. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण मेगा फायनलचा झाल्यानंतर या ठिकाणी घेणार आहे. चला पुनीत बालन ग्रुप विनंती असेल त्वरित आपल्या क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये सजवा. सामना मैदानाच्या आतमध्ये जसा सुरू होईल तसा मायक्रोफोन वरती पुन्हा शैलेश सर आपल्या समोर जोडले जातील. या सर आपलं स्वागत आहे.